नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला आता वेगळंच वळण येणार आहे. सुमित्रा चक्कर येऊन पडल्यामुळे तिला रूममध्ये आराम करण्यासाठी नेलेलं असतं. त्यावेळेस जानकी तिला आराम करा आई, उठू नका असं सांगत असते. तर इथे लगेच सुमित्रा प्रचंड जानकीवरती चिडलेली असते आणि म्हणते, हात नको लावूस मला तू. झालं ना तुझ्या मनासारखं सगळं. मी म्हणाले होते ती बाई जर खरी पार्वती निघाली तर मी हे घर सोडून निघून जाईल. मी या घरामध्ये एक क्षणही नाही थांबणार. सुमित्रा रागाच्या भरामध्ये घर सोडून निघून जायला तयार झालेली असते. इथे ऋषिकेश तिच्या पाया पडतो आणि तिच्या पायाला धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. आई तू कुठेही जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. तू जर इथून गेलीस तर तू काय करायचं, मला तुझी गरज आहे आई, प्लीज जाऊ नको. असं म्हणाल्यानंतर जानकी सुद्धा डोळे पुसते आणि आनंदी होते. त्यानंतर सुमित्रा म्हणते, मी ह्या घरामध्ये एका अटीवरतीच राहील. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, हो सांग, तू जी अट सांगशील ती अट मी मान्य करायला तयार आहे. त्यानंतर लगेच सुमित्रा म्हणते, मला तुझ्या बायकोने थोडंसं सुद्धा बोलायचं नाही, तिने माझ्याशी संवाद साधायचा नाही, मला तिच्या हातचं काहीच नको. हे ऐकल्यानंतर जानकी मात्र प्रचंड एकटी पडलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, जे पितळ होतं त्याला मी सोनं म्हणून समजून बसले आणि जे सोनं होतं त्याला मी पितळ म्हणून हिणवलं. चुकलंच जरा माझं. सुमित्रा ऐश्वर्याचं कौतुक करत असते आणि हे ऐकून जानकी मात्र खूपच खचलेली आहे आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकेल का जानकी?